Yes, very good morning to all. लास्ट लेक्चर काय झालेलं चेक करा आणि सांगा लास्ट लेक्चर काय झालेलं. लास्ट लेक्चर मध्ये काय शिकवलेलं चेक करा फास्ट. यस, किती जणांना आठवतं लास्ट लेक्चर मध्ये काय घेतलेलं आपण. अँड नाव इट्स अ कंटिन्युएशन पार्ट. सांगा पटकन लास्ट लेक्चर मध्ये काय झालेलं. काय मुलं कमी आहेत बरेच. रिलॅक्स. इज देअर एनी न्यूज? काही न्यूज? येस, गुड. रचना बरोबर आहे. तनिष ओके. Rishita, finding the value of x while taking its multiplication, correct? Capital X matrix last time find out केलं होतं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज घेण्यात आल्या होत्या. मेन आहे प्रॉपर्टीज. त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्यावरती असलेले व्हॅल्यूज ऑफ क्वेश्चन्स होतं. व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स. यस, काही एक्झाम डेट वगैरे अनाउन्स झाली आहे का काय? ते एकदम शांत निवांत झालेत सगळे. Is there any news about the examination of 10th CET? नाही आज. Tentative date ऑगस्ट. फॉर्म फिल केले का प्रत्येकाने? का फॉर्मच नाही आले अजून? फॉर्म आले 10th CET साठी फॉर्म आलेले आहेत का? नाही अजून, फॉर्म पण नाही आहे. गुड गुड गुड. म्हणजे आहे अजून 1-2 महिने आहेत, निवांत आहे. CET JEE क्लास साठी येस, इट इज डिफरंट क्लास, डिफरंट फीज. सॅटर्डे संडे लेक्चर्स वेगळे असतात. येस, रेग्युलर लेक्चर्स मंडे टू फ्रायडे. त्याचे वर्किंग आवर्स 3 आवर्स असतात नॉर्मली. आणि सॅटर्डे संडे 4 to 6, 6 to 8 असा टायमिंग असतो जनरली. 4 to 6, 6 to 8. आता जी बॅच आहे जी 12C त्यांच्यासाठी 4 to 6, 6 to 8 अशी बॅच आहे त्यांची. 4 to 6, 6 to 8 अशी बॅच आहे त्यांची. तुम्हाला फॉलो करावं लागेल. यस, त्याच्यासाठी डिफरंट चार्जेस आहेत. CET आणि JEE नीट साठी वेगळे चार्जेस आहेत. ओके, ती बॅच तुम्हाला चालू होईल या सॅटर्डे संडेला. या कमिंग संडेला मॅथची टेस्ट असेल तुम्हाला. मॅथ टेस्ट फॉर द कमिंग संडे, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस, राईट? M1 मधला चॅप्टर नंबर 4, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ओके, थेरी एक्झाम 25 मार्क्स. थेरी एक्झाम 25 मार्क्स साठी. आणि कमिंग सॅटर्डे आणि संडेला तुम्हाला लेक्चर्स असतील कशाशी रिलेटेड. CET JEE चे लेक्चर सगळ्यांचेच होतील आता. CET JEE लेक्चर्स. CET मॅथमॅटिक्स असेल तर JEE असतात, बायो असेल तर नीट. बायोशी रिलेटेड PCB ग्रुप CET आणि नीट. ओके, त्याचं टायमिंग तुम्हाला येऊन जाईल. सॅटर्डे साठी कधी असेल आणि संडे साठी कधी असेल. ओके, सॅटर्डे आणि संडे कधी असेल ते तुम्हाला टायमिंग कन्वे केलं जाईल. ठीक आहे. सो कमिंग संडे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस वरती एक्झाम असेल. ऑलमोस्ट तोपर्यंत आपलं क्लिअर असेल, सगळं चॅप्टर क्लिअर राहील तोपर्यंत. अनाउन्समेंट. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पाहत होतो आपण आणि इट्स प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. नाव नेक्स्ट पार्ट, इट्स नेक्स्ट पार्ट. ओके, find the value of x and y if find x and y if matrix given आहे तुम्हाला is in the form of bracket form मध्ये matrix given आहे. matrix given आहे bracket forms मध्ये. पेज नंबर 95, क्वेश्चन नंबर 21. पेज नंबर 95 टेक्स्ट बुकचा. आणि क्वेश्चन नंबर 21, फाइंड x and y म्हटलंय 4 into ब्रॅकेट. मॅट्रिक्स दिलाय 2/3 ऑर्डरचा. 2 - 1 3 1 0 2 1 0 2. नेक्स्ट -3 -3 and 4 2 1 1. ओके, नेक्स्ट कर्ली ब्रॅकेट क्लोज. या दोन्हीसाठी 4 न पहिले मल्टिप्लाय, नंतर सबट्रॅक्शन. 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय, त्यानंतर दोघांचं सबट्रॅक्शन
आणि मल्टिप्लिकेशन साठी वन मोर मॅट्रिक्स दे हॅव गिवन, दॅट इज 2 minus 1 1, 2 minus 1 1, 2 minus 1 1 equal to x and y that need to be find out. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो हे दोन मॅट्रिक्स आहेत, निगेटिव्ह साइन आहे. फर्स्ट मॅट्रिक्सला 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, निगेटिव्ह घ्यायचं आहे, दोघांचा डिफरन्स, आणि हा कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत घेऊन x आणि y काढायचं. Need to find out the value of x and y. So start. पहिली प्रोसेस, फर्स्ट प्रोसेस, क्वेश्चन दिलेला सर्वांनी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. x आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची, x y काढायचं आहे. यस वेदांत, JEE साठी NCERT CBSE पॅटर्न थोडा फॉलो करावाच लागतो. CBSE पॅटर्न फॉलो करावा लागतो. सिलेबस तोच आहे, कन्सेप्च्युअली हायर लेवलला जातो. CBSEचं टेक्स्ट बुक नुसतं वापरून चालत नाही, तर CBSE सुद्धा सांगतो रेफरन्स बुक रेफर करावे लागते. रेफरन्स बुक ऑलमोस्ट अन इक्वलंट, आपले लेवल आणि ती लेवल इक्वल आहेच, पण एक्स्ट्रा प्रिपरेशन साठी शेवटी रेफरन्स बुक रेफर करावे लागते. तर JEE जेवढं काही कन्सर्न आहे त्याच्याशी मटेरियल जो आहे ते T4 कडून तुम्हाला मिळतं. तुम्ही बॅच जॉईन केली की त्याचं मटेरियल तुम्हाला मिळत जाईल. एक्झाम्स पण असतात त्यांच्या, संडे टू संडे 300 मार्क्सचा पेपर पण असतो. सुरुवातीला 150 मार्क्सचा असतो तुम्हाला, 150 मार्क्सचा. त्याच्यानंतर काही चॅप्टर झाले तुमचे 11चे की त्याच्यानंतर 300 मार्क्सचा डायरेक्ट JEE पेपर असेल. CETचा 200 मार्क्सचा असतो, 200 मार्क PCM MST CET पेपर्स असतात तुम्हाला. 300 मार्क्स JEE, 100 फिजिक्स, 100 केमिस्ट्री, 100 मॅथ्स PCM चे पेपर्स असतात तुम्हाला. सध्या ते पेपर्स हाफ ऑफ कंडक्ट केले जातील. अजून 2 वीक्स नंतर, 2 वीक्स लॅटर टीचिंग केल्यानंतर 2 वीक 3 वीक नंतर तुम्हाला पेपर स्टार्ट असतात. त्याची आयडिया तुम्हाला दिली जाईल. तर सतत हे पेपर चालू केले तुमचे. हे पेपर्स कशासाठी आहेत, तर तुम्हाला आज काय येतं याच्यासाठी आहेत. ती लगेच इव्हॅल्युएशन प्रोसेस झाली पाहिजे. शेवटी येणं हे महत्वाचं आहे, शेवटी आलं पाहिजे कंपल्सरी. फर्स्ट हा 4 आतमध्ये मल्टिप्लाय करा, इच अँड एव्हरी एलिमेंटला तो मल्टिप्लाय करा, इच अँड एव्हरी मल्टिप्लाय करा. 4 into 2 8, 4 into -1 -4, 4 into 3 12, 4 into 1 4, 4 into 0 0, 4 into 2 8. इच अँड एव्हरी एलिमेंटला तो मल्टिप्लाय होतो, each and every element ला multiply होतो. 4 into 2 4 into -4, 4 into 3 4 into 1 4 into 0 4 into 2 8 मायनस याच्यामध्ये डिफरन्स कशाला तसं ठेवतोय, मायनस साइन 3 -3 4 2 1 1 2 1 1. ओके, नेक्स्ट हे दोन ब्रॅकेट सबट्रॅक्शन आहे, दोन ब्रॅकेट सबट्रॅक्शन आहे, कर्ली ब्रॅकेट अजून बसेल तसं. त्यानंतर हा वर्टिकल 2 -1 1 which is called as which matrix. हा कुठला मॅट्रिक्स आहे किंवा हा कुठला मॅट्रिक्स, कुठला मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स आहे, कॉलम. नाउ या दोघांचा डिफरन्स घ्या, या दोघांचा डिफरन्स स्टार्ट, मेक द डिफरन्स. सांगा डिफरन्स. 8 - 3, इथला 8 इथला मायनस इथला 3, सांगा किती होतं. 8 - 3, 8 - 3 5. स्टार्ट करा कॅल्क्युलेशन. इथला 8 घ्यायचा, इथला मायनस साइन घ्यायचा, इथला 3 घ्यायचा. 8 - 3 5 झालं, राईट. त्यानंतर नेक्स्ट इथला -4, पुढचा -3, मायनस ऑफ -3. कॅल्क्युलेशन समजून घ्या व्यवस्थित. इथला -4 इथला मायनस इथला मायनस, हा मायनस मायनस काय होईल, प्लस. सो -4 + 3, -4 + 3 आन्सर इज -1. रफ कॅल्क्युलेशन करून रफ कॅल्क्युलेट करून आन्सर लिहा, रफ कॅल्क्युलेट करून आन्सर लिहा. ओके, नेक्स्ट हा 12 आणि 4 मधला डिफरन्स घ्यायचा आहे. 12 - 4 8, 12 - 4 is the 8, 12 - 4 is the 8, right. 4 - 2,
इथला 4 इथला 2 सबट्रॅक्शन डिफरन्स चेक करा याला म्हणतात करस्पॉन्डिंग एलिमेंट 4 minus 2 2 0 minus 1 minus 1 8 minus 1 7 या पद्धतीने नेक्स्ट पुढचा 2 minus 1 1 2 minus 1 1 and now it's multiplication and get the value of x and y मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी खरा क्वेश्चन घेतलेला आहे हा x किती आणि y किती 19 and 12 ओके विल सी मल्टिप्लिकेशन सांगा मल्टिप्लिकेशनचा रूल काय सांगतो मल्टिप्लिकेशनचा रूल ऑर्डर वगैरे चेक करायची गरज आहे का खरंच नाही इकडे कसं जायचं आहे हॉरिझॉन्टल या साइडला काय यायचं आहे व्हर्टिकली डाऊन हा रो नंबर 1 आहे हा कॉलम नंबर 1 R1 C1 एलिमेंट तुम्हाला मिळेल R1 C1 एलिमेंट तुम्हाला मिळेल ओके सो लेफ्ट हँड साइड 5 into 2 हा मॅट्रिक्स नाही लिहिला तरी चालतो खरं लिहून दाखवतो फक्त 5 into 2 प्लस -1 into -1 -1 into -1 प्लस 8 into 1 8 into 1 एकच एलिमेंट आहे एवढं एकच एलिमेंट आहे हा नाही लिहिला तरी चालतं कॅल्क्युलेशन मध्ये नाही दाखवलं तरी चालतं सांगा डायरेक्ट आन्सर याचं लिहू सांगा 10 plus 1 plus 8 टोटल किती झालं 19 डायरेक्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे 10 plus 1 plus 8 एकच एलिमेंट सिंगल एलिमेंट का फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आठवा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कसं घेतात मल्टिप्लिकेशन 5 ना 2 ला इकडे हॉरिझॉन्टल सरकायचं इकडे डाऊन साइडला जायचं -1 8 आणि 1 करेक्ट सांगा काय 5 into 2 -1 8 into 1 next element 2 into 2 plus -1 into -1 plus 7 into 1 सांगा किती हा 2 4 सॉरी plus 1 plus 7 4 plus 1 plus 7 किती 12 x 19 y 12 याचा अर्थ कसं झालं हा मॅट्रिक्स नाही लिहिला तरी चालतं कळण्यासाठी लिहिलं फक्त ते करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणतात 5 ना 2 ला -1 नी -1 ला 8 नी 1 ला इकडं हॉरिझॉन्टल इकडं व्हर्टिकली डाऊन असं लक्षात ठेवा सो x equal to 19 y equal to 12 इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स कन्सेप्ट इथला एलिमेंट याला कंपेअर होणार इथला एलिमेंट याला कंपेअर होणार सो x equal to 19 y equal to 12 so x equal to 19 and y equal to 12 is the answer x आणि y values x आणि y values okay या पद्धतीने अननोन विचारलं जातं मल्टिप्लिकेशन मध्ये या पार्ट ऑफ अननोन या पद्धतीने विचारलं जातं Next question. Find XYZ. Page number 102 वरचा question. Find XYZ. 5 matrix 0 1 1 0 0 1 1 0 page number 102 वरचा question number 20 page number 102 वरचा question number 20 102 वरचा question number 20 the first 0 1 1 0 1 1 -3 into bracket matrix है परत एक one more matrix
-3 into bracket 2 1 2 1 3 minus 2 3 minus 2 1 3. Another matrix, curly bracket, 2 1 2 1 equal to x minus 1 y plus 1 2z 2z. Okay. काढता येईल. xyz च्या व्हॅल्यूज काढायच्या. XYZ need to be find out. XYZ च्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. XYZ वर्कआउट करायचं. इथं सॉल्व करा पूर्ण चॅप्टर व्यवस्थितपणे. येणं हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. इथं सॉल्व करा चॅप्टर, त्यामुळे डिटेल मध्ये ते क्वेश्चन आढळतात, ते क्वेश्चन्स विचारले पाहिजे. डाऊट डिफिकल्टी ते तुम्ही क्लासवरती येऊन विचारू शकता. क्लासवरती येऊन विचारू शकता. एक दिवशी सगळं सॉल्व करायचं, काय डाऊट डिफिकल्टी असतील त्या घेऊन यायचं क्लासवर. त्या क्लासवरती तुम्हाला मेसेज येतात आता कुठले टीचर अवेलेबल आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला यायचं. टायमिंग शक्यतो 12 to 4 चा आहे. सगळे लेक्चर झाल्यानंतर शिक्षक येतात तिथे. ओके, या फाईव्ह पहिले मॅट्रिक्स मध्ये ब्रॅकेट मध्ये ऑल द एलिमेंट्सला मल्टिप्लाय करा. किती असेल 0 5 5 0 5 and 5. ओके, मायनस 3 ने फक्त मल्टिप्लाय करताय आतमध्ये 6 3 9 minus 6 3 9 2 1 काढायचं XYZ, काढायचं XYZ, x minus y y plus 1 and 2z. XYZ काढायचं. x minus 1 आहे, सॉरी नॉट द y. x minus 1 तेच म्हणलं, एक दोन अननोन ऍट अ टाइम थोडंसं डिफिकल्ट केलं सॉल्व. x minus 1 आहे तो करेक्शन केलं. या ठिकाणी करेक्शन आहे, या ठिकाणी करेक्शन किती x minus 1 आहे. x minus 1 आहे त्या ठिकाणी. x minus 1 आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट इथं डिफरन्स घ्यायचा 0 minus 6 किती येईल सांगा. 0 minus 6 is minus 6. 5 minus 3. 5 minus 3 is the 2. 5 minus 9. Minus 4. 0 minus of minus 6. 0 minus of minus 6 plus 6. साइडला रफ कॅल्क्युलेशन्स करा. 5 minus 3. 2. 5 minus 9. Minus 4. या पद्धतीने करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मध्ये ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मध्ये ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मध्ये ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. तर बाहेरच्या एलिमेंट 2 आणि 1 x y z x minus 1 y plus 1 and 2z. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन लास्ट स्टेप. एकच कॉलम आहे. एकच कॉलम आहे, रो 3 आहे. कॉलम एकच आहे, रो 3 आहे. रो नंबर 1 कॉलम नंबर 1, रो नंबर 2 कॉलम नंबर 1 ला मल्टिप्लाय, रो नंबर 3 कॉलम नंबर 1 ला मल्टिप्लाय. यापैकी R1 C1 रो नंबर 1 कॉलम नंबर 1 चं मल्टिप्लिकेशन. हा मॅट्रिक्स लिहायची गरज नाही आहे. ओके, इथपर्यंत झालं सर्वांचं. लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिता त्यावेळेस तुम्हाला एवढं अवघड नाही वाटणार. तुम्हाला कॉपी करून लिहिणं हे अवघड गोष्ट आहे. कॉपी करून लिहित असाल तर ती अवघड गोष्ट आहे. कॉपी करून लिहायचं नाही, समजून लिहायचं. समजून लिहिलं तर एवढं डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही जर कॉपी करून लिहित असाल जशाला तसं तर मग अवघड आहे, तुम्हाला काही येणार नाही. ते XYZ च्या व्हॅल्यू येऊ शकत नाहीत तसं जर नुसतं कॉपी केलं तर. कॉपी करून चालणार नाही. त्यामुळं शर्व चुकला का नम्रता गडबड आहे काहीतरी. हा, चेक करा.
शर्व किंवा नम्रता दोघांचा आन्सर वेगवेगळा आलाय का चेक करा काय मिस्टेक होते ओके काय होईल सांगायचं -6 इंटू 2 लिहायची गरज नाही आहे पण -6 इंटू 2 -6 इंटू 2 2 इंटू 1 इथला 2 इथला 1 इकडे हॉरिझॉन्टल इकडे वर्टिकली डाऊन 2 इंटू 1 प्लस 2 इंटू 1 चेक करा पहिले एलिमेंट काय आता हा मॅट्रिक्स लिहायची गरज नाहीये तसा -12 प्लस 2 म्हणजे -10 झालं -10 झालं -10 इक्वल टू किती आहे -1 y plus 1 and 2z असं आहे x -1 y plus 1 and 2z आहे so -10 equal to x minus 1 -10 equal to x minus 1 टेंटेटिव्ह आन्सर काढतो -1 या साईडला +1 झाला -10 plus 1 चेक करा कोणाचा आन्सर बरोबर आहे सो x इक्वल टू किती रे -9 x व्हॅल्यू -9 x व्हॅल्यू -9 ज्यांचं आन्सर आहे ते बरोबर आहे बरोबर आहे का x व्हॅल्यू यस यश बरोबर आहे ऋषिता करेक्ट नम्रता सुमित बरोबर आहे सर्व चेक कर तुझी गडबड झालेली सर्व ओके झालं का सर्व क्लिअर सो या ठिकाणी x फक्त कॅल्क्युलेट करून दाखवलं क्रॉस चेक साठी घ्यायचं होतं मला -10 इक्वल टू x -1 -10 इक्वल टू x -1 -10 प्लस 1 इक्वल टू x सो x इक्वल टू -9 फर्स्ट आन्सर सेकंड स्टार्ट आता फर्स्ट रो चं काम झालं फर्स्ट कॉलम झालं याला म्हणतात फर्स्ट रो फर्स्ट कॉलम राईट आता सेकंड रो फर्स्ट कॉलम तोच पण R2 घ्या आता R2 न 2 ला मल्टिप्लाय -4 इंटू 2 प्लस 6 इंटू 1 6 इंटू 1 -8 प्लस 6 -8 प्लस 6 किती होत रे -2 -2 या करा कॅल्क्युलेशन y प्लस 1 इक्वल टू -2 सो y इक्वल टू -2 -1 y किती रे -3 बरोबर आहे का चेक करा y इक्वल टू -3 हे लिहायची गरज नाहीये डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून देतात लक्षात ठेवा इथला 2 इंटू 2 4 2 इंटू 2 4 इकडं हॉरिझॉन्टल इकडं वर्टिकली डाऊन सो 2 इंटू 2 -4 इंटू 1 -4 मधूनच लेक्चर अटेंड करत असाल तर रॉंग आहे 2 इंटू 2 4 आणि हा -4 आन्सर किती 0 सो z 2z इक्वल टू 0 सो z ची व्हॅल्यू 0 आहे z equal to 0 this is the answer is the answer समजून घ्या व्यवस्थितपणे हे पुढे तुम्हाला सब कॅल्क्युलेशन मधून जे आणि सीईटी ला आहे सब कॅल्क्युलेशन मध्ये आहेत अशा क्वेश्चन नाही आहेत हा क्वेश्चन फक्त बोर्ड 11 साठी महत्त्वाचा आहे तुम्हाला बोर्ड 11 रिमेनिंग मल्टिप्लिकेशन रिलेटेड क्वेश्चन्स आहेत जे की तुम्ही इझिली टॅकल करू शकता अजून काही क्वेश्चन्स आहेत महत्त्वाचे एकदम पेज नंबर 101 क्वेश्चन नंबर 60 पेज नंबर 101 क्वेश्चन नंबर 60 Page number 101. Question number 16.
ए मॅट्रिक्स आहे -3 2 2 -4. ओके, बी मॅट्रिक्स आहे 1 x y 0. आणि एक प्रॉपर्टी तुम्हाला दिली आहे and product of a plus b and a minus b equal to a square b square. A square minus b square. Find x and y. Find x and y. Find x and y. Find x and y म्हटलं. x and y काढायचं. कंडिशन आहे a plus b, a minus b चा प्रोडक्ट. एक तर तसं करू शकता, नाही तर रिझल्ट वापरू शकता. रिझल्ट सुद्धा युटिलाइज करू शकता. रिझल्ट सुद्धा युटिलाइज करू शकता. काय करता येईल लक्ष द्या. दोन पद्धतीने जाते. एक तर a प्लस बी ऍडिशन काढा, a मायनस बी, आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊन सुद्धा a स्क्वेअर बी स्क्वेअर. प्रोसेस फार लेंदी आहे. पहिली स्टेप a प्लस बी काढणं, दुसरी स्टेप a मायनस बी काढणं, तिसरी स्टेप a स्क्वेअर, चौथी स्टेप b चा स्क्वेअर, पाचवी स्टेप a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दोन्ही इक्वेट करून x आणि y काढणार. एक झाली फर्स्ट मेथड. मेथड नंबर 1. मेथड 1. मेथड 2. मेथड 2. दिस इज क्वाइट लेंदी प्रोसेस. त्याच्याऐवजी मेथड 2 वापरू आपण. मेथड 2 मध्ये काय येईल? a प्लस बी, a मायनस बी चा ऍक्च्युअल प्रोडक्ट घ्या बरं. काय आहे ते सांगा. मेथड नंबर 1 मध्ये तुम्हाला a प्लस बी काढावं लागेल. लेफ्ट हँड साइड a मायनस बी घ्यावं लागेल. राईट हँड साइड मधला a स्क्वेअर तयार करावा लागेल, b स्क्वेअर तयार करावा लागेल. त्यानंतर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि 6वी स्टेप LHS इक्वल टू RHS. या दोघांचा प्रोडक्ट घेतला का आपण? तो पण नाही घेतला. तो तयार करावा लागेल परत. स्टेप नंबर 3 मध्ये स्टेप चुकले. लेफ्ट हँड साइड तयार होईल. तिसऱ्या स्टेप मध्ये a प्लस बी, a मायनस बी यांचा प्रोडक्ट घ्यावा लागेल तुम्हाला. यांचा प्रोडक्ट घ्यावा लागेल तुम्हाला. ही झाली लेफ्ट हँड साइड. त्यानंतर स्टेप नंबर 4 a चा स्क्वेअर, स्टेप नंबर 5 b चा स्क्वेअर, स्टेप नंबर 6 a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, स्टेप नंबर 7 हे दोन्ही इक्वेट करणार. 6 and 3rd LHS इक्वल टू RHS, आणि आन्सर मिळेल. म्हणजे स्टेप नंबर 3 आणि 6 इक्वेट करणार. 3 and 6. दिस इज द लेंदी प्रोसेस. ही फार लेंदी प्रोसेस झाली. We can skip this lengthy process by using property. By property, product of a into a is square, a into b minus ab. A left line, b right side line, b a इथं उलट आहे. b left line, a right side line. जसं तसं ठेवा. b into b minus b चा square, minus b चा square. But what we have given, काय given आहे पण a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एवढीच टर्म गिवन आहे. याचा अर्थ ही टर्म काय सांगाल? ही टर्म त्या इक्वेशन मध्ये काय आहे? काय त्या इक्वेशन मध्ये एवढीच टर्म दिली आहे. याचा अर्थ रिमेनिंग टर्म इज व्हॉट? रिमेनिंग टर्म कोण सांगतं किती आहे? 0 आहे. 0 किती आहे? रिमेनिंग टर्म नाहीये. नाहीये म्हणजे 0 आहे. रिमेनिंग टर्म त्या ठिकाणी नाही. नाही म्हणजे 0. मायनस ए बी प्लस बी ए इक्वल टू किती? 0. दिस इज गिवन. अप पार्ट गिवन आहे. याचा अर्थ ही टर्म किती असली पाहिजे? 0 असली पाहिजे. याच्यावरून काय मिळालं रे तुम्हाला? याच्यावरून काय मिळतं? मायनस ए बी त्या साईडला गेला म्हणजे ए बी इक्वल टू बी ए. एवढं जरी प्रूव्ह केलं तुम्ही तरी एक्स वाय मिळू शकतो. वन स्टेप आन्सर. वन स्टेप आन्सर. ए बी चा प्रोडक्ट बी ए सोबत जर घेतला तर कदाचित आन्सर डायरेक्ट येऊ शकतं. क्वेश्चनचा अर्थ समजला का? मेथड नंबर 1 नी पण जाऊ शकता तुम्ही. मेथड नंबर 2 ने पण जाऊ शकता. सांगा मेथड नंबर 1 काय करावं लागेल? पहिल्यांदा ए आणि बी ची ऍडिशन घ्यावी लागेल.
ए बी ऍडिशन, त्यानंतर ए बी सबट्रॅक्शन, हे दोन ब्रॅकेट तयार झाले, त्यांचा प्रोडक्ट घ्यावा लागेल, LHS तयार झाले. ए चा स्क्वेअर घ्यावा लागेल ए इंटू ए, त्यानंतर बी चा स्क्वेअर बी इंटू बी, त्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर RHS तयार झाला. आता LHS RHS मधला डिफरन्स घ्यावा लागेल. त्यापेक्षा मेथड 2 वापरा. मेथड 2 काय सांगतो, ए प्लस बी चा प्रोडक्ट ए मायनस बी सोबत कसा लिहितात, मॅट्रिक्स मध्ये कसा लिहितात, ए विथ ए स्क्वेअर, ए विथ बी मायनस ए बी, ए लेफ्टला आहे, बी राईट साईडला आहे, बी लेफ्टला आहे, ए राईट साईडला आहे. याचं महत्व आहे, याआधी सांगितलं समजून प्रॉपर्टीज मध्ये. बी एच लिहायचा, ए बी बी ए इक्वल असतात कधी नसतात, त्यामुळे असंच पाहिजे, कंपल्सरी असं पाहिजे, ए लेफ्ट बी राईट, बी लेफ्ट ए राईट. त्या ठिकाणी बी लेफ्टला आहे, ए राईट साईडला आहे, आणि बी विथ बी मायनस बी चा स्क्वेअर. आपल्याला देताना टर्म मात्र एवढेच दिले, दोनच दिलेले आहेत, या दोन दिलेल्या नाहीयेत म्हणजे झिरो आहेत, त्या नाहीयेत म्हणजे झिरो आहेत. त्यामुळं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही टर्म घेतली, जी टर्म मिसिंग आहे म्हणजे झिरो आहे. आता हा निगेटिव्ह या साईडला पॉझिटिव्ह, म्हणजेच ए बी इक्वल टू बी ए हे त्यांना द्यायचंय, इथं काय द्यायचंय त्यांना, ए बी चा प्रोडक्ट बी ए एवढा आहे हे त्यांना गिवन द्यायचंय तुम्हाला. आता स्टार्ट करा. सो ए बी इक्वल टू बी ए, ए बी इक्वल टू ए म्हणजे किती, -3 2 -4, बी म्हणजे किती 1 x y 0, परत बी ए 1 x y 0 इंटू -3 2 2 -4, AB चा प्रोडक्ट बी ए एवढा. ओके स्टार्ट. AB चा प्रोडक्ट बी ए एवढा, स्टार्ट. AB चा प्रोडक्ट बी ए एवढा आहे, स्टार्ट. AB चा प्रोडक्ट बी ए एवढा आहे, स्टार्ट. लेफ्ट हँड साइडचा प्रोडक्ट राईट हँड साइडचा प्रोडक्ट घ्यायचा, लेफ्ट साइडचा प्रोडक्ट राईट साइडचा प्रोडक्ट घ्यायचा तुम्हाला. लेफ्ट हँड साइड हॉरिझॉन्टल, इकडं वर्टिकल, सिमिलरली इकडं हॉरिझॉन्टल, इकडं वर्टिकली डाऊन. ओके, या पद्धतीने. -3 into 1 डायरेक्ट कॅल्क्युलेशन लिहितोय. -3 into 1 2 into y, -3 plus 2y, करेक्ट. इकडं हॉरिझॉन्टल जायचं, इकडं वर्टिकली डाऊन. हा -3 1 ला मल्टिप्लाय होत असतो, हा 2 y ला मल्टिप्लाय होतो. याला म्हणतात फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. जो इथं आला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आणि दोघांमध्ये ऍडिशन घ्यायची, दोघांमध्ये ऍडिशन घ्यायची, दोघांमध्ये ऍडिशन घ्यायची. ओके, पुढं हा रो नंबर 1 आहे. आता कॉलम नंबर 2 ला जायचं. कॉलम नंबर 2 ला रो नंबर 1 कॉलम मात्र 2. आता सांगा किती होईल, -3 into x -3x, 2 into 0 0, हा झाला तो मॅट्रिक्स. सिमिलरली राईट हँड साइड 1 into -3 x into 2, -3 plus 2x, -3 plus 2x, इथं 1 into 2 x into -4x, या पद्धतीने राईट हँड साइड असं. राईट हँड साइड नवीन स्टुडंट्स थोडस तुम्हाला थांबावं लागेल, हे मल्टिप्लिकेशन थोडस विचित्र प्रकारे कळाला, ठीक आहे. नाही समजलं तर टेन्शन नका घेऊ, नंतर सांगितलं जाईल. इथला -3 1 ला मल्टिप्लाय होत असतं, इथलं 2 y ला मल्टिप्लाय होत असतं. लक्षात ठेवा, इकडं हॉरिझॉन्टल जायचंय, इकडं वर्टिकली डाऊन यायचंय. सो -3 into 1 -3, 2 into y 2y, राईट. -3 into x -3x, 2 into 0 0, या पद्धतीने. 1 into -3 -3, x into 2 2x, 1 into 2 2, x into -4 -4x. न्यू स्टुडंट्स थोडं तुम्हाला कन्सेप्च्युअली अजून समजणार नाही ते, कारण हा कन्सेप्ट टोटली डिफरंट आहे. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 2 -4y, 2 -4y, इथला 2 1 ला -4y, 2 into x plus -4 into 0. Next 1 into -3, sorry, y into -3 -3y, 0 into 2 0.
y into 2, 2y, 0 into minus 4, 0. ओके, इझी इक्वेट करा. कुठलेही दोन इझी इक्वेट करा x आणि y साठी. बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स, बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वालिटीने काय मिळेल तुम्हाला? इक्वालिटीने हा जो आहे तो याला इक्वेट करा. काय असं सांगा, -2 4y 2 - 4y इक्वल टू -3y. 4y त्या साईडला गेला. -3y + 4y 2 इक्वल टू y, y इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू 2 आली. y ची व्हॅल्यू 2 आली. हा त्याला इक्वेट करा. -3x इक्वल टू 2 - 4x. -4x या साईडला गेला. प्लस 4x minus 3x equal to 2, x equal to 2, x equal to 2 आणि y equal to also 2. बरोबर आहे का? चेक करा. x ची व्हॅल्यू सुद्धा 2 आहे, y ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे? 2 आहे. थोडं व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत टेक्स्टबुक मध्ये, पण एवढी गरज नाही पडत. ज्या स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स पाहिजे, मॅथ्स मध्ये चांगलं क्रेडिट करायचं, त्यांनी प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे. त्यांच्या डाऊट डिफिकल्टीज तुम्हाला सॉल्व्ह करून मिळतील. पण तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. आता बेसिक कन्सेप्ट तुम्हाला झाल्यामुळे सॉल्व्ह करता येईल. ते सॉल्व्ह करता येईल. पण यस श्रद्धा, ही साईड थोडी ब्लरच दिसेल, हे मात्र क्लिअर आहे. हे क्लिअर आहे श्रद्धा, ही साईड थोडीशी ब्लर दिसेल. ब्लर आहे पण लिहिता येईल असं आहे. ते आहे का? लिहिता येईल असं आहे का? लिहिता येईल असं आहे. पण ते ब्लर दिसतंय. यस ऍग्री, पण लिहिता येईल एवढं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पेज नंबर 98 वरचा 13. पेज नंबर 98 वरचा 13. पेज नंबर 98 वरचा 13. कन्सेप्ट समजल्यानंतर व्हरायटी ऑफ क्वेश्चन खूप असतात, खूप असू शकतात. फक्त कन्सेप्च्युअली जायचं तुम्हाला. सिलेबस 10वी सारखा नाही आहे. कुठले क्वेश्चन्स क्रिएट करू शकतात, लक्षात ठेवा. तयार करतात. क्वेश्चन तयार करण्याची कॅपॅसिटी खूप मोठी आहे. क्वेश्चन तयार करण्याची कॅपॅसिटी खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. कितीही क्वेश्चन्स तयार करू शकतात. त्यामुळं ऍटलीस्ट टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन क्लिअर ठेवा. दॅट विल बी मेक द डिफरंट गट. टेक्स्टबुक लेवल क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअरिंग साठी चांगलं आहे. पेज नंबर 98 क्वेश्चन नंबर 13. पेज नंबर 98 क्वेश्चन नंबर 13. ए गिवन आहे 2 - 1 3 - 2 4 1. A matrix A, matrix B 0 3 -4 2 - 1 1. A आणि B गिवन. पण काढताना तुम्हाला विचारलंय शो दॅट AB transpose, product of AB transpose equal to B transpose A transpose. हे तुम्हाला विचार. ट्रान्सपोजचा अर्थ इथे सांगतो तुम्हाला. ट्रान्सपोजचा अर्थ समजून सांगतो लगेच. प्रोडक्ट ऑफ AB ब्रॅकेटचा ट्रान्सपोज इक्वल टू B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज. पहिले B आहे, नंतर A आहे. लक्षात ठेवा. पहिले B आहे, त्यानंतर A आहे. B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज असं आहे. B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज असं आहे ते.
सो प्रोडक्ट ऑफ ए बी ट्रान्सपोज पहिल्यांदा प्रोडक्ट ऑफ ए बी तयार करा रे पहिल्यांदा प्रोडक्ट ऑफ ए बी कसा असतो प्रोडक्ट ऑफ ए बी 2 - 1 3 - 2 4 1 ओके B चा मॅट्रिक्स B मॅट्रिक्स 0 3 -4 2 - 1 1 इकडं हॉरिझॉन्टल इकडं वर्टिकली डाऊन ओके स्टार्ट हॉरिझॉन्टल इकडं वर्टिकली डाऊन काय लिहिलं तर सांगा पटकन ना मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन थोडं फास्ट घेणार आहे कारण मी ऑलरेडी प्रॅक्टिस घेतली आहे याची जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तुम्हाला ती प्रॅक्टिस करत राहावी लागेल न्यू स्टुडंट थोडं थांबावं लागेल एवढं डीपली सांगता येणार नाही कारण ऑलरेडी खूप लेक्चर्स मी घेतले त्याच्यावरती ऑलमोस्ट 3rd 4th लेक्चर माझं चालू आहे मल्टिप्लिकेशन वर तुम्हाला थोडस क्लिअर राहावं लागेल ओके वेट आणि वॉश मध्ये जायचं तुम्हाला एकदम येणार नाही चॅप्टर नवीन चालू झालं की जमेल तुम्हाला 2 × 0 0 इथं -2 राईट 2 × 3 6 + 1 7 2 × -4 -8 -1 -9 न्यू स्टुडंट पेशन्स थोडे पेशन्स ठेवा 0 -4 जसं आहे तसं लिहून ठेवा आता 9 + 2 11 3 -12 -2 -14 4 × 0 2 12 -1 -16 + 1 करेक्ट आहे का चेक करा इज इट करेक्ट मल्टिप्लिकेशन बरोबर आहे का -2 7 -9 याचा ट्रान्सपोज घेऊन ठेवायचा ट्रान्सपोज ए बी चा प्रोडक्ट आणि त्याचा ट्रान्सपोज ए बी चा प्रोडक्ट अँड इट्स ट्रान्सपोज ट्रान्सपोज म्हणजे काय इथं जे हॉरिझॉन्टल नंबर आहेत ते वर्टिकल लिहायचे जे हॉरिझॉन्टल नंबर आहेत ते वर्टिकल लिहायचे इथे जे हॉरिझॉन्टल नंबर आहेत ते वर्टिकल लिहायचे -2 7 -9 -2 7 -9 AB चा ट्रान्सपोज -2 7 -9 -2 7 -9 -4 11 -40 -4 11 -40 2 11 -50 2 11 -50 चला इथपर्यंत ट्रान्सपोजचा अर्थ समजला प्रत्येकाला ट्रान्सपोजचा अर्थ काय इथं असलेले हॉरिझॉन्टल एलिमेंट वर्टिकल लिहिणं म्हणजे ट्रान्सपोज स्किल वाढवा परत सांगतोय सायन्स हा बेस खूप वेगळा आहे सायन्स ही फील्ड खूप वेगळी आहे तुम्ही नॉर्मल समजू नका तुमच्या स्किल तुम्हाला वाढवाव्या लागतील आणि स्किल अभ्यास बसावं लागेल तुम्हाला तासन तास बसावं लागेल तर स्किल येतील अन्यथा येणार नाही वरवर अभ्यास करून पास होणं सोपं आहे वरवर अभ्यास करून पास होणं सोपं आहे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल 30 मार्काचा प्रॅक्टिकल आहे 70 मार्काचा पेपर आहे पास होणं फारसं अवघड नाही मॅथ्स मध्ये प्रॅक्टिकल आहे माहित नाही कसं असतं प्रॅक्टिकल पण 80 मार्काचा पेपर असतो कसं असतं इन द सेन्स उगाच न्यूमरिकल द्यायचे आणि काहीतरी करायचं 20 मार्क कशासाठी पासिंगसाठी पास करा विद्यार्थ्यांना काही करा पास करून टाका बस पुढे ढकला त्यांना काय येऊ का न येऊ पुढच्या क्लासमध्ये गेले पाहिजे त्यांना काय येऊ का न येऊ पुढच्या क्लासमध्ये मात्र पोहोचले पाहिजेत ते 10वी एक्झाम नाही पुढे आहेत मुलं येऊ का न येऊ पुढे आहेत पुढं अवघड होणार तुमचं आज काही नाही वाटणार तुम्हाला मज्जा वाटणार आज एक्झाम नाही खूप मज्जा वाटणार एक्झाम नाही आहे सगळ्यात मोठा अलर्ट आहे एक्झाम नसणं ही सगळ्यात मोठी अलर्टची गोष्ट ओके बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज तयार करायचं पहिले बी ट्रान्सपोज घ्या बी चा ट्रान्सपोज लिहिणं म्हणजे काय इकडे जे हॉरिझॉन्टल आहे ते वर्टिकल लिहायचंय 0 3 -4 0 3 -4 हॉरिझॉन्टल वर्टिकल लिहायचं याला म्हणतात ट्रान्सपोज 2 - 1 1 2 - 1 आता ए चा ट्रान्सपोज 2 3 4
2 3 4 व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल लिहायचं, त्याला ट्रान्सपोज म्हणतात. -1 -2 1 -1 -2 1 या दोघांचा प्रोडक्ट B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज, B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज या दोघांचा प्रोडक्ट 0 3 -4 2 -1 1 चा प्रोडक्ट 2 3 4 -1 -2 1. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं वर्टिकली डाऊन, हॉरिझॉन्टल इकडं वर्टिकली डाऊन. स्टार्ट. काय होईल सांगा. सो B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज काय 0 -2, सेम आन्सर येतं 0 -4. B transpose A transpose, first row first column, first row second column, 0 -4 -2 -4, yes, इथलं 0 इथं 2, 3 into 2 6 plus 1 7, वरचाच आन्सर घ्या 11 परत 11 नंतर -9, चेक करा, सेम येतं नो डाउट, सेम येतं नो डाउट. This matrix and this matrix, equation number 1 equation number 2 same, therefore product of AB bracket transpose equal to B transpose A transpose. AB चा ट्रान्सपोज इक्वल टू B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज येतो. 4 मार्क्स साठी क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये 4 मार्क्स साठी येऊ शकतो. Product of AB bracket चा ट्रान्सपोज इक्वल टू B first and then A, B first and then A, B transpose A transpose. एक रिझल्ट महत्वाचा या ठिकाणी, ए बी सी 3 मॅट्रिक्स असतील तर त्यांच्याविषयी प्रोडक्ट घेऊ शकता. परत ए बी सी जर 3 मॅट्रिक्स असतील आणि त्यांचा ट्रान्सपोज सांगा बरं कसं काय. ए बी सी 3 ट्रान्सपोज टी ने दाखवतात किंवा डॅश ने दाखवतात. ट्रान्सपोज is denoted by T or dash, T किंवा डॅश ने दाखवतात. ट्रान्सपोज टी किंवा डॅश ने दाखवतात. ए बी सी चा ट्रान्सपोज म्हणजे सी ट्रान्सपोज, त्यानंतर बी ट्रान्सपोज, त्यानंतर ए ट्रान्सपोज. लिहून ठेवा नोट म्हणून. पहिले सी नंतर बी नंतर ए हा सिक्वेन्स येतो. लक्षात ठेवा रिझल्ट महत्वाचा आहे. असं आता एवढं मोठं लेंदी प्रूफ होणं शक्य नाहीये, वेळ टाइम कन्झ्युमिंग आहे, त्यामुळं याच्यावरून तो रिझल्ट गौरी याचे लेक्चर भरपूर झालेले आहेत, युट्यूब वर चेक करावे लागतील. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन खूप व्यवस्थित शिकवलंय, आधी खूप व्यवस्थित शिकवलेलं. तुम्हाला युट्यूब वर थोडे लेक्चर्स चेक करावे लागतील त्याच्याशी रिलेटेड. नाही क्लास मध्ये येऊन टीचर्स कडून समजून घ्यावं लागेल, पर्याय दुसरा तो आहे. इथं नाही समजत, ऑनलाईन कितीही सांगा तुम्हाला, कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले तुमच्या तर तुमचा आन्सर पण मॅच नाही करणार माझ्यासोबत. हा आणि हा मॅट्रिक्स सेम आन्सर फॉर्मेशन येतात. हे समजल्यावर हे समजायलाच पाहिजे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो सेकंड कॉलम इथं, याची काय अजून सब कॅल्क्युलेशन्स आहेत.
ते इथं लिहिलेले नाहीये, ते डायरेक्ट नाही समजणार, तुम्ही लेट जॉईनिंग असाल तर नाही समजणार. त्यामुळे थोडे पेशन्स ठेवा. नवीन चॅप्टर चालू झाला की तुम्हाला समजेल, तोपर्यंत तुम्हाला थोडे पेशन्स ठेवावे लागतील. हा चॅप्टर ऑलमोस्ट एंडिंग मध्ये आहे, माझा ऑलमोस्ट एंडच आहे, आता एंड मध्ये आहे हा चॅप्टर, एंडिंग मध्ये आहे हा चॅप्टर ऑलमोस्ट. नवीन चॅप्टर चालू झाल्यास समजायला लागेल, तोपर्यंत पेशन्सली करा. फक्त जे लिहिलंय ते लिहून ठेवा तुमच्याकडे, ते समजून दिलं जाईल तुम्हाला क्लासरूम मध्ये, पर्सनली तुम्हाला समजून दिलं जातील त्या गोष्टी. डोंट वरी. अजून मुलं जॉईन होतात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, बॅचेस झाल्या फुल की तुम्हाला परत रिपिटेशन चालू केलं जातं. साधारण यावेळेस सप्टेंबर साधारण होईल त्याच्यासाठी, रिपिटेशन साठी. मागचे झालेले चॅप्टर रिकव्हर साठी सप्टेंबर मंथ. तोपर्यंत आता पुढचे चॅप्टर्स लर्न करत राहायचे. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज. ट्रान्सपोजचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय. ट्रान्सपोज म्हणजे काय घेणं, हॉरिझॉन्टल असेल तर वर्टिकल, वर्टिकल असेल तर हॉरिझॉन्टल, याला आपण ट्रान्सपोज म्हणतो, ट्रान्सपोज फॉर्मेशन्स म्हणतो. राईट. राईट डाऊन. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. परत एकदा सांगतो. ए 2/3 असेल, सांगा बरं ए चा ट्रान्सपोज ऑर्डर किती? ए जर 2/3 चा मॅट्रिक्स असेल तर यस डेफिनेटली हे रो आहे, हे कॉलम आहे. हा रो आहे, हा कॉलम इंडिकेट करतो. हा रो आहे, कॉलम आहे, त्याचा उलट म्हणजे त्याचे कॉलम्स हे रो बनतील आणि रो हा काय बनेल, कॉलम. दॅट्स इट. ऑर्डर बाबतीत चेंज, ऑर्डर बाबतीत चेंज. प्रॉपर्टी नंबर 1, ए ट्रान्सपोज परत त्याचा ट्रान्सपोज काय असेल रे? ए ट्रान्सपोज परत त्याचा ट्रान्सपोज काय असेल? ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेतल्यास मॅट्रिक्स ए इटसेल्फ. ट्रान्सपोजचा परत एकदा ट्रान्सपोज घेतल्यास तोच मॅट्रिक्स येणार. ट्रान्सपोजचा परत एकदा ट्रान्सपोज घेतल्यास तोच मॅट्रिक्स येतो. ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेतल्यास परत तोच मॅट्रिक्स येतो. के इंटू ए ट्रान्सपोज, के बाहेर ए चा ट्रान्सपोज, के बाहेर ए चा ट्रान्सपोज. ओके. थर्ड, ए प्लस बी ट्रान्सपोज, ऍडिशन आहे या ठिकाणी, ऍडिशन आहे. ए ट्रान्सपोज वेगळा, बी ट्रान्सपोज वेगळा, त्या ऍडिशन सोबत येतो. फोर्थ, आता आपण रिझल्ट पाहिला ए बी ट्रान्सपोज, बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. सेकंड काय आहे, एखादी स्केलर व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू बाहेर येऊ शकते, ट्रान्सपोजच्या बाहेर येते, सगळ्या एलिमेंट मधून बाहेर, सगळ्या एलिमेंट मधून 2 बाहेर. तसं इथं 2 इंटू ए घेतला काय आणि 2 बाहेर ठेवला काय, वन अँड द सेम. स्केलर मल्टिपल व्हॅल्यू म्हणतात त्याला, स्केलर मल्टिपल व्हॅल्यू म्हणतात त्याला. Now fifth is important. Fifth is important. Fifth is important. A matrix is suppose 1, 2, 2, 3. सांगा रे कुठला मॅट्रिक्स आहे हा? मॅट्रिक्सचा टाइप सांगा, मॅट्रिक्सचा टाइप सांगा. आपण 3/3 घेऊ, थोडासा 3/3 घेतलं तरी
सांगा कुठला मॅट्रिक्स आहे. हा एलिमेंट इथं मॅच करतो, हा एलिमेंट इथं मॅच करतो, हा एलिमेंट इथं मॅच करतो. इथला एलिमेंट इथं आला, इथला एलिमेंट इथं आला, इथला एलिमेंट इथं आला. याला कुठल्या टाइपचा मॅट्रिक्स म्हणतात? सिमेट्रिक. करेक्ट? सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो A is symmetric. A is, write down, symmetric matrix. A is symmetric matrix. Okay? याचा ट्रान्सपोज घ्या. A चा ट्रान्सपोज घ्या. A चा ट्रान्सपोज घ्या. काय असेल? A चा जर ट्रान्सपोज घेतला तर काय असेल? 1 minus 1 2. 1 minus 1 2 हॉरिझॉन्टल होता, वर्टिकल लिहिलं. -1 0 3 -1 0 3 हॉरिझॉन्टल आहे. -1 0 3 वर्टिकल लिहिलं. 2 3 5 हॉरिझॉन्टल आहे. 2 3 5 वर्टिकल वर्टिकल. काय ऑब्झर्व झालं तुम्हाला? काय ऑब्झर्व झालं? व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? A ट्रान्सपोज A एवढा झाला. Then it is said to be symmetric matrix. A transpose A एवढा आला. A transpose A एवढा झाला. आणि जर तुम्ही A plus A transpose घेतलं, सपोज A plus A transpose घेतला, तरी सुद्धा मिळणार आन्सर A plus A transpose. हे प्रॉपर्टीज आहेत, ऑब्झर्व करावे लागतात. शेवटी वेगवेगळे क्वेश्चन्स तयार होतात. सीईटी ला नाहीये पण JEE ला आहे. सीईटी ला पण थोडासा पार्ट त्यांनी 12th मध्ये अननेसेसरी पुस्तकात वर्ड देऊन ठेवले, म्हणून हे माहित असणं गरजेचं आहे. माहित असणं गरजेचे आहेत. 1 1 ला ऍड होत. -1 -1 -2 2 plus 2 4 -1 -2 0 3 3 6 4 6 and 10. काय मिळालं परत? सिमेट्रिक मॅट्रिक्स. A plus A transpose सिमेट्रिक. A plus A transpose is symmetric. A plus A transpose is symmetric matrix. 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 A चा ट्रान्सपोज घेतला आणि तो Aच आला तर सिमेट्रिक. A plus A ट्रान्सपोज आता तुम्ही जर घेत असाल तर तो सिमेट्रिक येतो. ते प्रॉपर्टीज आहेत लक्षात ठेवा. A चा ट्रान्सपोज A एवढा आहे म्हणजे हे दोन काय आहेत? सिमेट्रिक असले पाहिजे. त्या दोघांची ऍडिशन सिमेट्रिक येतेच, काही शंका नाही. त्या दोघांची ऍडिशन सिमेट्रिक येते म्हणजे येते, काही शंका नाही. इथला 1 इथं 2. सॉरी. येस, गुड. लक्ष आहे म्हणजे व्हेरी नाईस. आपण सिमेट्रिक ऐवजी स्क्यू सिमेट्रिक घेऊ. आता सिमेट्रिक ऐवजी स्क्यू सिमेट्रिक घेऊ. झालं सर्वांचं इथपर्यंत सर्वांचं झालं का? पर्यंत सर्वांचं झालं का? पटपट लिहायचं रे, स्पीड वाढवायची. आता स्पीड वाढवली पाहिजे तुम्ही. खूप दिवस झालं घेतोय मी तुम्हाला. आता तुमची फ्रिक्वेन्सी मॅच असली पाहिजे. कधी काय लिहिणार आहे, काय बोर्ड वापरणार आहे हे तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे. आता स्क्यू लिहा. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. प्रॉपर्टी नंबर 6. स्क्यू मॅट्रिक्स A लिहितं. 0 -2 1 2 0 4. -1 या ठिकाणी -4 and 0. याला कुठला मॅट्रिक्स म्हणतात? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. राईट? इफ A is what? Skew symmetric. If A is skew symmetric, सांगा A चा ट्रान्सपोज काय असेल? A चा ट्रान्सपोज काढा. A लिहा. काय लिहिला A?
0 -2 1 इथला -2 तर इथं +2 इथं 1 तर इथं -1 इथं 4 तर -4 इथला एलिमेंट इथं आला इथला एलिमेंट इथं आला पण निगेटिव्ह इथला एलिमेंट इथं आला पण निगेटिव्ह राईट इथला एलिमेंट इथं आला निगेटिव्ह आहे इथला एलिमेंट इथं आला निगेटिव्ह आहे इथला एलिमेंट इथं आला निगेटिव्ह आहे तसंच आता याचा ट्रान्सपोज 0 -2 1 0 -2 1 हॉरिझॉन्टल आहे वर्टिकल लिहायचं लिहा पटकन हॉरिझॉन्टल आहे वर्टिकल लिहा 204 -1 -40 -1 -40 दोन मॅट्रिक्स मध्ये कशाचा फरक आहे कोण सांगतं दोन मॅट्रिक्स मध्ये काय फरक झाला व्हॉट इज द डिफरन्स दोन्ही इक्वल होण्यासाठी काय डिफरन्स आहे कोण सांगतं दोन मॅट्रिक्स इक्वल होण्यासाठी काय डिफरन्स आहे यस तनिष बरोबर अजून रिशिता करेक्ट सायली करेक्ट नम्रता बरोबर आहे स्वराज यस ऑब्झर्वेशन क्लिअर आहे सुयश समृद्धी करेक्ट गायत्री यस बरोबर आहे नम्रता यस साइनचा डिफरन्स करेक्ट कशाचा डिफरन्स आहे साइन मधला डिफरन्स आहे मग काय लिहिणार बरं ए ट्रान्सपोज इक्वल टू -a सिंपल बरोबर आहे का ए ला निगेटिव्ह साइन ने मल्टिप्लाय करा हा निगेटिव्ह काय बनेल पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह काय बनेल निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह झाला हा 0 0 +4 -4 -1 +1 -4 +4 0 0 A transpose equal to -a then it must be the skew symmetric and A transpose equal to A symmetric matrix A transpose equal to A symmetric matrix A transpose equal to -a skew symmetric आता A - A ट्रान्सपोज घेतला तर स्क्यू राहतो A - A ट्रान्सपोज जर घेतला तर तो सुद्धा काय राहतो आता काय दाखवणार नाहीये लिहून ठेवा दिस इज द प्रॉपर्टी A - A ट्रान्सपोज जर तुम्ही तयार केला तर तो सुद्धा काय असतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स A - A ट्रान्सपोज हा काय असतो जसं A + A ट्रान्सपोज हा काय असतो कोण सांगतं A + A ट्रान्सपोज हा काय असतो A + A ट्रान्सपोज A इक्वल टू A ट्रान्सपोज जर असेल तर A + A ट्रान्सपोज सिमेट्रिक असतो एक लक्षात ठेवा सेकंड थिंग A - A ट्रान्सपोज जर A हा किंवा A ट्रान्सपोज हा -A झाला सपोज A ट्रान्सपोज + A असेल तर सिमेट्रिक ऍडिशन सिमेट्रिक येते जर A हा A ट्रान्सपोज जर -A असेल A ट्रान्सपोज जर -A असेल तर A ट्रान्सपोज A - A ट्रान्सपोज काय असतो स्क्यू असतो लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी आता असे बरेच रिझल्ट आहेत डिटर्मिनंट मॅट्रिक्स मध्ये असे बरेच रिझल्ट आहेत ते एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करून पाहावे लागतात खूप रिझल्ट आहेत असे मॅट्रिक्स मध्ये वेगवेगळे JEE ला उपयोगाला येतील तुम्हाला सीईटी साठी पुरते लिहून देतं तुम्हाला सीईटी साठी उपयोगाला येणारे लिहून देतं सीईटी साठी हेल्पफुल आहेत असे लिहून देतोय फक्त A + A ट्रान्सपोज सिमेट्रिक A - A ट्रान्सपोज स्क्यू सिमेट्रिक लक्षात ठेवावं लागेल ना हे लक्षात ठेवावं लागेल आणि लास्ट वन एक महत्वाचा पॉइंट सगळ्यात एक महत्वाचा पॉइंट पेज नंबर 96 नोट म्हणून तुम्हाला दिला पेज नंबर 96 नोट म्हणून तुम्हाला दिलेलं पेज नंबर 96 नोट म्हणून तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 96 नोट म्हणून तुम्हाला दिलेला असे बरेच रिझल्ट असतात जे की एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करून पाहावे लागतात प्रत्येक वेळेस सगळे एक्झाम्पल घेऊन शक्य नाही होत काही मॅट्रिक्सचे रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील
काही रफ पेजवर सॉल्व्ह करून बघायचे. ओके, हे इम्पॉर्टंट रिझल्ट तुम्हाला सीईटी आणि जेडब्ल्यूच्या लेक्चर्स मध्ये होती, की कोणीही बोर्डला विचारत नाही. सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक फक्त माहित पाहिजे बोर्डसाठी. 11वी जी काही एक्झाम असेल त्याच्यासाठी जर म्हणाल तर फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे, स्क्यू आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असते एवढं जरी माहित असलं तरी पुष्कळ. हा पार्ट लिंक करतो सीईटी आणि जेडब्ल्यू, त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न. ओके, लक्ष द्या. ए मॅट्रिक्स आहे. कॅन आय राईट हाफ ऑफ ए आणि हाफ ऑफ ए लिहू शकतो का? कॅन आय राईट हाफ ऑफ ए लिहू शकतो का? कॅन आय राईट दिस हाफ ऑफ ए लिहू शकतो का? अर्धा प्लस अर्धा ए. यस, लिहू शकतो. शेवटी 1a होणार, राईट. लक्ष द्या. 1/2a प्लस 1/2a ट्रान्सपोज. एक टर्म ऍड करतोय, एक टर्म ऍड करतोय. कुणी जायचं नाहीये, 2 मिनिटं फक्त द्या. चॅप्टर एंड आहे, त्यामुळे पुढचा पार्ट प्लस 1/2a तशाला तसं मायनस 1/2 महत्वाचा कन्सेप्ट आहे. हा ऍड केला आणि सबट्रॅक्ट केलाय. आलं ऑब्झर्वेशन लक्षात? एक टर्म ऍड केली, एक टर्म सबट्रॅक्ट. ओके, लक्ष द्या. इथला जो 1/2 आहे, 1/2 दोन्ही मधून कॉमन, a प्लस ए ट्रान्सपोज म्हणा याला. इथला 1/2 कॉमन. यस ऋषिकेश, आहे का? a मायनस ए ट्रान्सपोज, राईट. व्यवस्थित लक्ष द्या. ए ला हाफ हाफ करून लिहिलं पहिल्यांदा. ही टर्म ऍड केली, ही टर्म सबट्रॅक्ट केली, ही टर्म ऍड, टर्म सबट्रॅक्ट. करेक्ट. सो 1/2 कॉमन घेतला पहिल्या दोन टर्म्स मधून, 1/2 दुसऱ्या दोन टर्म्स मधून कॉमन घेतला. पहिल्यामध्ये ए प्लस ए ट्रान्सपोज झाला, दुसऱ्यामध्ये ए मायनस ए ट्रान्सपोज झाला. सो ए प्लस ए ट्रान्सपोजला काय म्हणतात? 1/2 टाइम्स ऑफ. याला म्हणतात सिमेट्रिक आणि याला म्हणतात स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक. सो 1/2 कॉमन घ्या, सिमेट्रिक प्लस स्क्यू सिमेट्रिक असा मॅट्रिक्स तयार होतो. याचं एक्झाम्पल पेज नंबर 96 वर दिलेलं आहे. सिमेट्रिक प्लस स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिक प्लस स्क्यू सिमेट्रिक म्हणून दिलेलं, सिमेट्रिक प्लस स्क्यू सिमेट्रिक म्हणून दिलेलं आहे. पेज नंबर 96 वरती क्वेश्चन सॉल्व्ह केलाय, तो सॉल्व्ह करून ठेवायचा आहे तुम्हाला. अर्थ समजला का? सहित सिमेट्रिक घ्या, 1/2 सहित सिमेट्रिक घ्या, आणि या 1/2 सहित तो काय घ्या? स्क्यू सिमेट्रिक घ्या. सॉरी, असं लिहिलं तरी चालेल. 1/2 शेवटी स्केलर मल्टिपल व्हॅल्यू असते, त्याचं काही महत्व नसते. सॉरी, त्यामुळं 1/2 नाही कॉमन घेतला तरी चालतो. लक्ष द्या. हा टोटल पार्ट P, हा टोटल पार्ट Q. So any matrix A can be expressed as symmetric plus skew symmetric. Symmetric plus P या ठिकाणी सिमेट्रिक आहे, Q या ठिकाणी स्क्यू सिमेट्रिक आहे. Any matrix can be expressed as symmetric as well as skew symmetric and their addition part. Addition part. Page number 96. एक example solve करून दिलेलं आहे तुम्हाला. Observe that example. Sometimes it will require for the CET and JEE. A concept CET JEE ला महत्वाचा आहे, बोर्डला नाही. बोर्ड साठी नाही करायचं. ओके, रिमेनिंग पार्ट वी विल कव्हर इन द नेक्स्ट लेक्चर. काय असेल इम्पॉर्टंट तर क्वेश्चन घेईल, अदरवाइज नेक्स्ट चॅप्टर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सजेस्ट करू शकता. यू कॅन अटेंड द नेक्स्ट लेक्चर. युअर फ्रेंड्स कॅन अटेंड द नेक्स्ट लेक्चर नाव. ओके, फ्रेश चॅप्टर परत एकदा चालू असेल तुम्हाला. फ्रेश चॅप्टर चालू असेल तुम्हाला, नवीन चॅप्टर घेण्यात येईल. ओके, तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घेणे, काय जे स्टुडंट असतील ते. ओके, बाय.